नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ONS अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि बेसिकली रिसेंटली एमपीएससी परीक्षेमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे हे पहिले प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस नेमका कसा आहे, त्याच्यातले कोणते मेन टॉपिक्स आहेत हे आपण सखोलपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जसं मी तुम्हाला म्हटलं की आयोगाने काही दिवसांपूर्वीच तिथं एमपीएससीचा जो पेपर आहे, मुख्य परीक्षेचा पेपर, त्यामध्ये काही बदल करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामधला सर्वात मोठा बदल म्हणजे की आधीच्या पॅटर्नमध्ये जो वैकल्पिक विषय होता, ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो, तो ऑप्शनल सब्जेक्ट आता 2027 पासून जे विद्यार्थी राज्यसेवेचं प्लॅनिंग करत असेल त्यांना आता वैकल्पिक विषयाचा ताण तिथं त्यांच्यावर नसणार आहे. म्हणजे तुम्हाला वैकल्पिक विषयाचा अभ्यास करायची विद्यार्थी मित्रांनो आवश्यकता नाही आहे. तर बेसिकली जे आपला पेपर होतो एमपीएससी राज्यसेवेचा तो 3 टप्प्यात होतो. पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा इंटरव्ह्यूचा. आता मेन जो आहे पहिले पूर्व परीक्षेचा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये मुख्यत्वे तुमचे 2 पेपर होतात, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. पेपर पहिला जो असतो त्याला आपण जीएसचा पेपर म्हणतो, जनरल स्टडीजचा. यामध्ये 200 गुणांसाठी हा पेपर होतो. आणि पेपर दुसरा जो आहे त्याला आपण सीसॅटचा पेपर म्हणतो. सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे. तर हा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्टचा पेपर 2 जो आहे हा कसा आहे, अहर्ताकारी आहे, म्हणजे क्वालिफाईंग आहे. म्हणजे याचे मार्क फायनल कट ऑफ मध्ये मोजल्या जात नाही. म्हणजे 200 पैकी तुम्हाला किती क्वालिफाय करायला किती मार्क स्कोर करावे लागतील, तर ते मार्क आहे 33%. 33% म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सीसॅटचा पेपर म्हणजे पेपर 2 क्वालिफाय करायचा असेल तर मिनिमम तुम्हाला मार्क 200 पैकी 67 मार्क मिळवावेच लागतील. 67 पेक्षा किती जास्त मिळू द्या, पण एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया तुमचा फुलफिल झाला पाहिजे की जेणेकरून तुमचा पेपर 2 क्वालिफाय होईल. आणि जर पेपर 1 मध्ये तुम्ही कट ऑफ पेक्षा जास्त मार्क स्कोअर केले तर तुमची पूर्व परीक्षा निघून जाईल. हे दोनही पेपर जे होतात विद्यार्थी मित्रांनो हे 2-2 तासाचे असतात. इथे जीएसचा जो सिलेबस असतो जनरल स्टडीजचा तो पदवीच्या लेवलचा असतो. आणि हे दोनही पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून कंडक्ट केले जातात. आणि पेपरचं स्वरूप कसं असतं तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे, म्हणजे एमसीक्यू टाईप मध्ये प्रश्न येतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न दिला जाईल, त्याचे 4 ऑप्शन दिले जातील. अशा पद्धतीने हे 2 पेपर तिथे कंडक्ट केले जातात. आणि यामध्ये हे लक्षात ठेवा की निगेटिव्ह मार्किंग असते. विद्यार्थ्यांचा फार मोठा प्रश्न आहे की सर याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते का, तर यस, या दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. याचा अर्थ जर तुमचा प्रश्न बरोबर असला तर 2 पैकी 2 मार्क मिळतील जीएस पेपर 1 मध्ये. पण प्रश्न जर चुकला तर 2 पैकी 2 ही तुमचे जातील. वरतून तुमचे 1/4 मार्क निगेटिव्ह मार्किंग जातील. म्हणजे 2 मार्काचा 1/4 म्हणजे किती, 0.5. म्हणजे जर तुमचा एक प्रश्न तुम्ही सोडवला आणि जर तो चुकला तर -2 अधिक -0.5 म्हणजे टोटल तुमचे -2.5 एवढे मार्क वजा जातील. हे लक्षात ठेवा. हे समीकरण जास्त करून विद्यार्थ्यांना कळत नाही. जर तुमचा प्रश्न बरोबर असला तर 2 पैकी 2, जर प्रश्न चुकीचा असला तर -2 तर होतीलच, पण 1/4 म्हणजे 2 मार्काच्या 1/4 किती होतात, -0.5. म्हणजे एकंदरीत तुमचा जर प्रश्न सोडवला आणि तो चुकला तर -2.5 मार्क तुमचे तिथे वजा होतात. हे लक्षात ठेवा. म्हणून हा निगेटिव्ह मार्किंगचा खेळ या 2 पेपरमध्ये, म्हणजे पूर्व परीक्षेचे 2 पेपर असतात, एक जीएस पेपर 1 आणि दुसरा सीसॅट पेपर 2, यामध्ये प्रामुख्यानं याच्यामुळे जास्त करून विद्यार्थ्यांचं तिथं नुकसान होतं. तर याचीच माहिती दिलेली आहे. आता अभ्यासक्रम कसा आहे हे बघा. आता अभ्यासक्रम जो जीएसचा अभ्यासक्रम आहे पहिले आपण त्याला थोडक्यात बघून घेऊया. सर्वप्रथम जीएस मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स आहे, म्हणजे ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो. यामध्ये राज्यविशेष ज्या चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहे. राष्ट्रीय विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या काही महत्वपूर्ण चालू घडामोडी होत आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर जर काही महत्वाची घडामोडी होत असेल, जसं उदाहरणार्थ इराण अमेरिका इस्रायलचे युद्ध होत होतं, या बाबतीत देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे ज्या काही चालू घडामोडी राज्य लेवलवर, राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहेत याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यासाठी तुम्ही न्यूजपेपर वाचा किंवा कोणती मॅगझिन वाचा तरीही चालेल. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे इतिहास. यामध्ये तुम्हाला भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये विशेष करून महाराष्ट्र फोकस तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे यामध्ये मॉडर्न हिस्ट्री आलं, मेडिवल हिस्ट्री आलं, एन्शियंट हिस्ट्री आलं, या तीनही हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. पण याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री नाही. वर्ल्ड हिस्ट्री फक्त तुम्हाला कशात आहे, मुख्य परीक्षेत आहे, तुम्ही लक्षात ठेवावं. आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ ही चांगल्या पद्धतीनं करायची आहे, कारण प्रत्येक वर्षी यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर तिसरं म्हणजे जॉग्राफी. तर याच्यामध्ये महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल आणि विशेष करून महाराष्ट्र फोकस असला पाहिजे. महाराष्ट्रातल्या नद्या किती आहे, पर्वतरांगा किती आहे, उंच पर्वत कोणता आहे, कोणती नदी कुठून वाहते, उपनद्या कोणत्या आहेत, या अशा टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक
भूगोल यावर देखील तुम्हाला प्रश्न असेल, म्हणजे ज्योग्राफीचा होलिस्टिक कव्हरेज तुम्हाला तिथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला पॉलिटी, राज्यशास्त्र व गव्हर्नन्स, प्रशासन ज्याला म्हणतात, यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. यामध्ये संविधान झालं, म्हणजे भारताचे संविधान कसं बनलं, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर संविधानात कोणते कोणते प्रोव्हिजन्स आहे, आपले मूलभूत अधिकार कोणते आहेत, आपले डीपीएसपीस कोणते आहे, या सगळ्या बाबतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. राजकीय प्रणाली कशी आहे, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी टॉपिक तुम्हाला पॉलिटी रिलेटेड पूर्व परीक्षेमध्ये आहे. त्यानंतर 5वा टॉपिक कोणता आहे, तर इकॉनॉमिक्सचा. यामध्ये तुम्हाला विशेष करून आर्थिक व सामाजिक विकास, ज्याला आपण शाश्वत विकासा संदर्भात तुम्हाला संकल्पना माहित पाहिजे. पॉवर्टी जी आहे, दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्य रेषा म्हणजे काय, या सगळ्या बाबी आणि वेगवेगळ्या ज्या कमिटीज बनल्या आहेत, तेंडुलकर कमिटी झाली किंवा इतर कमिटीज झाल्या, त्यांनी काय रिकमेंडेशन दिलं हे तुम्हाला माहित पाहिजे. समावेशन, इन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो, मग लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी बाबी तुम्हाला इकॉनॉमिक्स संदर्भात तिथं अभ्यासायच्या आहे. यामध्ये महाराष्ट्राचा जो बजेट येतो त्याचा देखील तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण त्यावर प्रत्येक वर्षी पूर्व परीक्षेत प्रश्न असतो आणि भारताचा जो बजेट आहे त्यावर देखील तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पर्यावरण परिस्थिती, एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, हवामान बदल, क्लायमेट चेंज, यावरील सर्वसाधारण प्रश्न, याला विषय विशेषज्ञांची गरज नाही, म्हणजे एकदम एक्सपर्टीज वाला नॉलेज नाही पाहिजे, जनरलाइज जरी नॉलेज असेल तरीही पुरे आहे. आणि शेवटला जो टॉपिक आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान, ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो. यासाठी तुमचं एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तकांचा चांगलं सखोल अभ्यास असणं अपेक्षित आहे. हा टॉपिक, एवढा सिलेबस तुमचा जीएस पेपर 1चा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हेच टॉपिक तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये 3 जीएसच्या पेपरमध्ये डिवाइड होतात आणि तिथे तुम्हाला याच टॉपिकचा सखोल पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग पेपर 2 जो आहे, ज्याला आपण क्वालिफाईंग पेपर म्हणतो किंवा आपण सीसॅटचा पेपर म्हणतो, यामध्ये नेमकं काय आहे, तर सर्वप्रथम आकलन असतं, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन याच्यामध्ये आहे, संवाद कौशल्यांसह आंतरव्यक्तिगत कौशल्य याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात, तर्कशुद्ध तर्क ज्याला लॉजिक अँड रिझनिंग म्हणतो, विश्लेषणात्मक क्षमता याच्यावर विचारले जातात. त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, डिसिजन मेकिंग वर प्रश्न विचारले जातात. सर्वसाधारण मानसिक क्षमता आणि मूळ संख्या, म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्स म्हणतो, ठीक आहे, मॅथमॅटिक्स वर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. आणि हे सगळे प्रश्न तुमचे 10वी आणि 12वी लेवल्सचे असतात, हे लक्षात ठेवा. आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, तुम्हाला इंग्रजीचे पॅसेज दिले जातील, मराठीचे पॅसेज दिले जातील आणि त्यावरून तुम्हाला उत्तरं शोधावे लागतील. आणि हे 10वी आणि 12वीच्या स्तरावरचा हा पेपर तिथं असणार आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि परत सांगतोय, हा पेपर कसा आहे, क्वालिफाईंग आहे, म्हणजे इथे तुम्हाला 200 पैकी किती मार्क स्कोअर करायचे, मिनिमम 67, म्हणजे 67 करायचेच आहे. 67च्या खाली ज्या विद्यार्थ्याचे मार्क आले त्याचा हा पेपर डिस्क्वालिफाय होऊन जाईल, म्हणजे त्याला पेपर 1 मध्ये कितीही चांगले मार्क मिळू द्या तरी त्याची पूर्व परीक्षा निघणार नाही. म्हणजे या पेपरमध्ये मिनिमम तुम्हाला 67, ज्यालाच आपण टक्केवारीमध्ये 33% तुम्हाला मिनिमम मार्क स्कोअर करणं मॅन्डेटरीच आहे, तेव्हा तुमचा हा पेपर तिथं क्वालिफाय होईल, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आता मुख्य परीक्षेकडे येऊया. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की नेमकं काही दिवसापूर्वी आयोगानं तिथं महत्वपूर्ण बदल तिथे एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये केलेला आहे. आणि तो बदल कशात केलेला आहे, तर मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये केलाय. यामध्ये तुम्हाला जो वैकल्पिक विषय होता, पुढच्या वर्षीपासून जर तुम्ही 2027 आणि त्याच्या पुढील अटेम्प्टसाठी जर प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला आता वैकल्पिक विषय करावा लागणार नाहीये. म्हणजे आधी 26 प्रकारच्या वैकल्पिक विषयाची यादी आयोगानं दिली होती आणि त्या 26 पैकी कोणताही एक विषय घ्यावा लागायचा आणि त्याचे 2 पेपर व्हायचे, पण तसा वेगळा अभ्यास वेगळ्या सब्जेक्टसाठी तुम्हाला आता करावा लागणार नाहीये. हा एक ऍडव्हान्टेज आता नवीन विद्यार्थ्यांसाठी तिथं असणार आहे. तर आता नेमकं पॅटर्न बघा, म्हणजे किती पेपर तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये होणार आहे मी थोडक्यात सांगतो. आता बघा, हे 2 भाषेचे पेपर जे आहे हे क्वालिफाईंग पेपर आहे, ठीक आहे. हे 2 भाषेचे पेपर तुमचे क्वालिफाईंग पेपर आहे, म्हणजे यामध्ये मराठी कंपल्सरी आणि इंग्रजी कंपल्सरी हे 2 पेपर तुमचे होतील. हे दोन्ही पेपर 300 गुणांसाठी असेल आणि यांचं जे लेवल आहे ती 10वीच्या लेवलचे हे पेपर असणार विद्यार्थी मित्रांनो. आणि मराठीचा पेपर मराठीमध्ये, इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये. तुम्हाला कालावधी जो मिळणार आहे दोन्ही पेपरला 3-3 तास आणि मिनिमम किती मार्क तुम्हाला या 2 पेपरमध्ये स्कोअर करायचे प्रत्येकी, तर 25%. 25% म्हणजे किती होतं, 25% म्हणजे 300 पैकी 75 मार्क तुम्हाला मराठीमध्ये आणि 75 मार्क इंग्रजीमध्ये तुम्हाला स्कोअर करणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे हे 2 पेपरमध्ये जेव्हा तुम्ही 75 मार्क स्कोअर कराल तेव्हा तुमचे लँग्वेजेसचे पेपर काय होईल, क्वालिफाय होईल. इथे लिहिलेलं आहे, हे कसं आहे, अहर्ताकारी आहे, म्हणजे याचे मार्क फायनल स्कोअर मध्ये मोजल्या जाणार नाही. आणि हे दोन्ही पेपर कसे असणार आहे, वर्णनात्मक असणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. हे लक्षात ठेवा. मुख्य परीक्षा प्रामुख्याने तुमचे सगळे पेपर जे आहे ते सगळे पेपर काय आहे, वर्णनात्मक आहे, म्हणजे तुम्हाला उत्तरं लिहावे लागणार आहेत. म्हणून आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करणं काळाची गरज आहे. जर तुम्हाला मुख्य परीक्षा म्हणजे तुम्हाला राज्यसेवेतून पोस्ट घ्यायची असेल
पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू हे तीनही स्टेजेस तुम्हाला क्रॅक करायचे आणि त्यामधला महत्वपूर्ण टप्पा परीक्षेचा जो आहे तो म्हणजे कोणता आहे? मुख्य परीक्षा. आता याच्यामध्ये नेमके जे जे पेपर आहे, जे पेपरचे मार्क मोजले जातात ते कोणते आहेत ते आपण बघूया. हे दोन क्वालिफाईंग पेपर तुम्हाला समजले. आता त्यांचं महत्व देखील तुम्हाला सांगतो, पण पहिले पेपर बघून घेऊया. तर पहिला पेपर जो तुमचा होणार आहे तो म्हणजे निबंधाचा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 तासात 2 निबंध लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेचा उपयोग तिथे करू शकता आणि हे 2 निबंध तुमचे 250 मार्कांसाठी असणार आहे आणि 3 तासात तुम्हाला हे 2 निबंध लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट पेपर जो होणार आहे तो म्हणजे जीएस पेपर 1. हा पहिला पेपर 250 मार्कांसाठी असेल. अगेन 3 तासाचा वेळ दिलाय आणि मराठी किंवा इंग्रजी या दोनपैकी कोणत्याही भाषेत तुम्ही पेपर लिहू शकता. तर हे 3 तासात तुम्हाला 20 प्रश्न दिले जातील आणि ते 20 प्रश्न तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर जीएस 2 सामान्य अध्ययन 2 हा सुद्धा 250 मार्कांसाठी अगेन 3 तासाचा कालावधी. मग सामान्य अध्ययन 3 250 मार्क 3 तासाचा कालावधी, दोन्ही माध्यमातून लिहू शकता. आणि सामान्य अध्ययन पेपर 4 हा शेवटला पेपर, हा देखील 250 मार्कांसाठी, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे पेपर मुख्य परीक्षेमध्ये होणार आहे ते किती होणार आहे? 7. कारण हा जो वैकल्पिक विषयाचा पेपर आहे आणि 1 आणि 2 हे दोन्ही पेपर आता आयोगानं काय केलेलं आहे? बाद केलेलं आहे, म्हणजे काढून टाकलेले आहे. म्हणजे तुम्हाला हे खालचे 2 सब्जेक्ट जे आहे, 2 पेपर जे आहे ऑप्शनल सब्जेक्टचे ते आता होणार नाही. म्हणजे एकंदरीत तुमचे किती पेपर होणार आहे? 7 पेपर. म्हणजे हे पेपर सगळे कसे आहे? अनिवार्य आहे. म्हणजे याचे मार्क, जे काही तुम्ही मार्क स्कोअर कराल ते तुमचे मोजले जातील आणि मग तुमचा कट ऑफ त्याच्या आधारावर लागणार आहे. आणि हे कशा पद्धतीने आहे? वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपानं तुम्हाला हे पेपर तिथे द्यायचे. म्हणजे एकंदरीत जर आपण बेरीज केली तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं की हे 2 जे क्वालिफाईंग पेपर आहे तुम्हाला क्वालिफाय करायचे, याचे मार्क फायनल टोटलमध्ये ऍड होणार नाही. तर हे एकंदरीत जर आपण या 7 पेपरचे मार्क, म्हणजे पेपर 3 पासून तर पेपर 7 पर्यंत जर मार्क ऍड केले तर 1250 मार्कांचे टोटल येते. म्हणजे मॅक्झिमम मार्क जे असणार आहे ती किती असणार आहे? 1250 मार्क. आणि 1250 पैकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? स्कोअर तिथं करायचं आहे. मग तर हे जे क्वालिफाईंग पेपर आहे याचं महत्व काय आहे? तर याचं महत्व असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला हे पेपर तुमचे चेक व्हावे असं वाटत असेल तर तुम्हाला हे 2 लँग्वेजेसचे पेपर क्वालिफाय करणं मस्ट आहे. म्हणजे जर तुम्ही या 2 पैकी एक जरी पेपर डिस्क्वालिफाय केला तर सिलेक्शन तर दूरची गोष्ट आहे, तुम्हाला किती मार्क मिळाले हे देखील कळणार नाही. कारण तुम्हाला जर अपेक्षा असेल की माझे हे पेपर मध्ये किती मार्क मिळाले हे जर तुम्हाला कळायचं असेल किंवा तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे 2 पेपर क्वालिफाय करणं आवश्यकच आहे. अशी अट आयोगानं तुमच्या पुढे ठेवलेली आहे. आणि हा पॅटर्न बेसिकली जो युपीएससीनं पॅटर्न फॉलो केलाय तोच इथं घेतलेला आहे. फक्त आता वैकल्पिक विषय जो आहे तो वैकल्पिक विषय म्हणजे हे पेपर 8 आणि पेपर 9 हे आता काढून टाकण्यात आलेले आहे एमपीएससीच्या नवीन पॅटर्न नुसार. म्हणजे जो पॅटर्न 2027 पासून राबवल्या जाणार आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत बघा लेखी परीक्षेचे गुण किती झाले? तर आधी 1750 होते आणि एकूण पेपर संख्या 9 होती, पण आता पेपर संख्या 7 झाली आहे आणि एकूण गुण झाले आहे 1250. 4 जीएसचे 1000 मार्क आणि एसएचे 250 मार्क. म्हणजे एकूण 1250 तुमचा मॅक्झिमम मार्क 1250 असतील. एकूण पेपरची संख्या 7 असणार आहे. त्यात 2 भाषेचे पेपर, 4 जीएसचे पेपर आणि 1 निबंधाचा पेपर. आणि याच्यानंतर जर तुम्ही लेखी परीक्षा क्रॅक केली तर तिसरा टप्पा जो येणार आहे तो म्हणजे मुलाखतीचा. या मुलाखतीमध्ये तुम्हाला जे मार्क आहे मॅक्झिमम 275. म्हणजे लेखी परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क, तर हे मार्कांची एकूण बेरीज होईल आणि त्या बेरीजेतून मग तुमचा कट ऑफ तिथं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचं समीकरण तिथं राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हे तुमचे फायनल मार्क तिथं असणार आहे आणि याच्या आधारावर मग तुमचं फायनल सिलेक्शन तिथं डिसाईड होणार आहे. अशा प्रकारचं नियोजन आता या परीक्षेचं असणार आहे. हे जे आहे हा जुना पॅटर्न होता म्हणून ते पीडीएफ अजूनपर्यंत नवीन आलेली नाही, म्हणूनच याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय की मॅक्झिमम मार्क लेखी परीक्षेचे किती आहे? 1250. एकूण पेपर 7 आणि मग 275. म्हणजे 1250 प्लस 275 फायनल गुण. मग त्याच्यापैकी मग तुम्हाला मार्क स्कोअर करायचे, त्याच्या आधारावर तुमचा कट ऑफ तिथं लागणार आहे. तर हे झालं मुख्य परीक्षेचा पॅटर्न. आता येऊया सिलेबसवर. बघा पहिले जे भाषेचे पेपर आहे मराठी आणि इंग्रजी, या भाषेच्या पेपरमध्ये बेसिकली तुम्हाला काय विचारणार आहे हे लक्षात ठेवा की प्रश्नांचे स्वरूप स्थूल मानाने पुढील प्रमाणे असेल. तर तुम्हाला पहिले दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करायचे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे. दुसरं तुम्हाला संक्षिप्त लेखन करायचं आहे ज्याला प्रिसाइज रायटिंग म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तिसरं परिपाठ आणि शब्द संग्रह याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न पडतील. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला एक छोटा निबंध लिहायचा आहे, शॉर्ट एसे आपण म्हणू शकतो. आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मुख्यत्वे 5 प्रश्न तिथं मराठीचा जो क्वालिफाईंग पेपर आहे त्याच्यामध्ये तिथं असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इंग्रजीमध्ये देखील
सेम पॅटर्न आहे. इंग्रजीमध्ये देखील तुम्हाला दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, त्यानंतर संक्षिप्त लेखन ज्याला आपण प्रिसाइज रायटिंग म्हणतो, परिपाठ व शब्दसंग्रह, समानार्थी विरुद्धार्थी शब्द इथे विचारले जातील, लघुनिबंध विचारला जाईल. आणि हा पेपर देखील कसा आहे, अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमध्ये गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता ह्या दोन इंग्रजी आणि मराठीचा सिलेबस काय तो आपण थोडक्यात बघितला. आता विद्यार्थी मित्रांनो निबंधाचा पेपर बघूया. हे बघा, निबंध तुम्हाला ज्या टॉपिकवर विचारले जातात ते प्रामुख्याने आपण जीएसचा जो अभ्यास करतो त्याच्या आधारावर तुम्हाला निबंधाचे टॉपिक इथं विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ भारतीय समाजावर तुम्हाला निबंध येऊ शकतो, विज्ञानावर तुम्हाला निबंधाचा टॉपिक येऊ शकतो, ठीक आहे, पॉलिटीवर तुम्हाला निबंधाचा टॉपिक येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय संबंधावर, भारत चीन संबंध कसे आहे यावर देखील तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय, तर निबंधाचा अभ्यास असा काही वेगळा करायचा नाहीये. तुम्ही जर जीएसचा अभ्यास चांगल्याने करत असाल तर त्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा निबंधाचा अभ्यास देखील इन्क्लुडेड आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे लिहिलंय, उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. याच्यामध्ये एकूण तुम्हाला 8, 4 आणि 4 असे 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 4 विषय, सेक्शन बी मध्ये 4 विषय, आणि या 4 पैकी कोणताही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहिणं अपेक्षित असतं. हे तुम्ही लक्षात ठेवावं विद्यार्थी मित्रांनो. कळलं का? ठीक आहे. तर निबंध म्हणजे काय, तर निबंधाचा टॉपिकचा वेगळा असा अभ्यास करायचा नाही. तुम्ही जीएसचा जो अभ्यास करत असाल त्याच टॉपिकला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अवलोकन करायचं आहे, त्याचा अनालिसिस करून घ्यायचं आहे, की जेणेकरून जर एखाद्या टॉपिकवर इथं निबंध विचारला, जसं उदाहरणार्थ पॉवर्टीवर गरिबीवर जर विचारला निबंध, तर तुमच्याकडे आकडेवारी असली पाहिजे. म्हणजे जीएसचा अभ्यास करता करता बऱ्यापैकी तुमच्याकडे नॉलेज येऊन जातं आणि त्याच्या आधारावर तुम्हाला त्याचा फायदा निबंधामध्ये होणार आहे. त्यानंतर पेपर 4 म्हणजे ज्याला आपण जीएस पेपर 1 म्हणतो, तर सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये काय काय असणार आहे थोडक्यात बघा. यामध्ये तुम्हाला इतिहास, ठीक आहे, इतिहासामध्ये काय, तर भारतीय वारसा आणि संस्कृती, ठीक आहे, इतिहासामध्ये मुख्यतः आधुनिक भारताचा इतिहास, मग स्वातंत्र्य संग्राम असू द्या, बाकीच्या गोष्टी असू द्या, त्याच्यावर प्रश्न असतील. जागतिक इतिहास असू द्या, वर्ल्ड हिस्ट्री ज्याला म्हणतो, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मेडिवल इंडियावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. तर मेनली याच्यामध्ये 2 टॉपिक, मेन 2 सब्जेक्ट जे जीएस पेपर 1 मध्ये आहे ते म्हणजे एक तर हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, जॉग्रफी आहे, आणि याच्यामध्ये विशेष करून महाराष्ट्र फोकस तिथे असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त भारतीय समाज हा मुख्य टॉपिक या जीएस पेपरमध्ये तिथं कव्हर करण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांचा ठळक पैलूंचा समावेश केला पाहिजे. भक्ती चळवळ जी आहे महाराष्ट्राची, त्यावर तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुफी चळवळीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग सुफिझम बद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. आधुनिक भारताच्या इतिहासाचा तिथे अभ्यास तुम्हाला करायचा आहे. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे याचा देखील तुम्हाला अभ्यास योग्य पद्धतीनं करायचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, त्यावर. मग जगाच्या इतिहासाचं तुम्हाला असलं पाहिजे, वर्ल्ड हिस्ट्रीचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे ज्याला आपण इंडियन सोसायटी म्हणतो, तर इंडियन सोसायटीवर जे टॉपिक आहे ते तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये अभ्यासायचे आहेत. महिला व महिला संघटनाची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. नंतर जागतिकीकरण व भारतीय समाजावरील परिणाम म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतो, याच्यावर देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सामाजिक सबलीकरण, सोशल एम्पॉवरमेंट, ठीक आहे, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता याला आपण सेक्युलरिझम म्हणतो, या टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतरचा टॉपिक आहे जॉग्रफी, ठीक आहे. जॉग्रफीमध्ये जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, ह्युमन जॉग्रफी आलं. तुम्हाला सेन्सस बद्दल माहिती असली पाहिजे. जनरली प्रत्येक पेपरमध्ये एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये तिथं जनगणनेवर एक प्रश्न विचारला जातो. तर जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, मुख्यत्वे दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक. आणि त्यानंतर फिजिकल जिओग्राफीमध्ये भूकंप, जसं आता व्हेनेझुएलाचा जो भूकंप झाला, कशामुळे झाला, काय कारण होतं, याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जापानमध्ये सतत भूकंप येतो, त्याला रिंग ऑफ फायर म्हणतात. त्या रिंग ऑफ फायर मध्ये का बरं येतो, कशामुळे येतो, या गोष्टी माहित असल्या पाहिजे. भूकंपाचे प्रकार कोणते आहेत, त्सुनामी काय आहे, ज्वालामुखीच्या हालचाली, ज्वालामुखीचे प्रकार कोणते, या सगळ्या बाबी आपल्याला भूगोलामध्ये अभ्यासायच्या आहेत. चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्वाचे भौगोलिक वैशिष्ट्ये जसं जलाशय, हिमनग, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम, म्हणजे या सगळ्या बाबी तुम्हाला जॉग्रफीमध्ये अनुभवायच्या. तर मेजरली जीएस पेपर 1 मध्ये तुम्हाला हिस्ट्री, त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आलं,
मग जॉग्रफी आलं, मग इंडियन सोसायटी आलं आणि पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. एवढे 4 टॉपिक तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जीएस पेपर 2 वर येऊया. आता जीएस पेपर 2 म्हणजे काय, तर याला आपण पॉलिटीचा पेपर म्हणतो. म्हणजे मुख्यत्वे राज्यशास्त्र रिलेटेड ज्या काही संकल्पना आहेत त्या या जीएस पेपर 2 मध्ये तुम्हाला विचारल्या जातात. त्यामध्ये तुम्हाला प्रशासन, ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचा अभ्यास तुम्हाला याच्यात करायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला मुख्यत्वे प्रश्न जीएस पेपर 2 मध्ये पडतात. राज्यशास्त्र, पॉलिटी, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस व आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांच्या सह याचा तुम्हाला मुख्यत्वे जीएस पेपर 2 मध्ये अभ्यास करायचा. त्यामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, या सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासायच्या आहे. त्यानंतर संघ व राज्य यांची कार्य, म्हणजे बेसिकली लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये पॉलिटीमध्ये ज्या काही बाबी तिथे दिलेल्या आहेत त्या सगळा सिलेबस तुम्हाला या जीएस पेपर 2 मध्ये आहे. विविध अंगामधील अधिकाऱ्यांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांची तुलना, हा टॉपिक आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे मुख्यत्वे ब्रिटन सोबत, अमेरिकेसोबत आपल्या संविधानाची तुलना केली जाते. संसद व राज्य विधान मंडळे, त्यांची रचना कशी आहे, कार्यप्रणाली आहे, कामकाज कसं चालतं, पार्लमेंटचं कामकाज कसं चालतं, विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं, विधानसभेचं कसं चालतं, या सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासायच्या आहे. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटना आणि कार्य. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या. ठीक आहे, म्हणजे हे सगळे विविध जे टॉपिक आहे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. गव्हर्नन्स जे आहे, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस, ज्याला आपण प्रशासन म्हणतो, आणि सामाजिक न्याय, हे देखील टॉपिक याच्यात, जसं आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यांसारख्या सामाजिक क्षेत्र, सेवाशी निगडित घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न, ज्या काही योजना भारत सरकार, महाराष्ट्र शासन तिथं राबवत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यावर देखील तुम्हाला प्रश्न या गव्हर्नन्सच्या सेक्शनमध्ये तिथं पडू शकते. मग विकास प्रक्रिया व विकास उद्योग काय आहे यावर देखील प्रश्न, दारिद्र्य व उपासमार यांच्या संबंधित प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, यावर देखील तुम्हाला जो प्रश्न आहे ते जीएस पेपर 2 मध्ये विचारले जातील. द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे, यामध्ये तुम्हाला माहित असेल की G20 भारताने याचं अध्यक्षपद भूषवलं होतं काही वर्षाआधी. त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. G20 असू द्या, G7 असू द्या किंवा सार्क असू द्या, या ज्या काही संस्था ज्यांचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला असाल किंवा करणार असाल, यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये भारताची भूमिका कशी आहे, भारताचे हितसंबंध तिथे जोपासले जात आहे की नाही जात आहे, या सगळ्या बाबीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताचा हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम, आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्याची रचना व जनादेश, यामध्ये युनायटेड नेशन असू द्या, बाकीच्या ज्या काही संस्था, IMF, वर्ल्ड बँक, यांचा देखील अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. म्हणजे एकंदरीत जीएस पेपर 2 मध्ये तुमचं गव्हर्नन्स येतं, पॉलिटी येतं, ठीक आहे, त्या सोशल जस्टिस येतं, सामाजिक न्याय येतं आणि आंतरराष्ट्रीय संबंध, एवढे ब्रॉडर टॉपिक्स या जीएस पेपर 2 मध्ये तिथं कव्हर होतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जीएसचा एक स्पेशल व्हिडिओ मी तिथं घेऊन येणार आहे. म्हणजे कोणते कोणते टॉपिक आहे आपण सखोलपणे डिस्कशन तिथं करणार आहे. नंतर जीएस पेपर 3 जो आहे हा सर्वात डायव्हर्स पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये विविध विषय, म्हणजे जास्त विषय ते कव्हर होतात. यामध्ये मुख्यत्वे काय आहे तर तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट, म्हणजे जे काही इनोव्हेशन होत आहे सायन्समध्ये त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, यामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्राचा फोकस तिथे असणार आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला बजेट असू द्या, इकॉनॉमिक सर्व्हे असू द्या, याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचाच आहे. भारताचा बजेट, महाराष्ट्राचा बजेट, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. इकॉनॉमिक सर्व्हेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, म्हणजे प्लॅनिंगवर तर तुम्हाला हमखास एखादा प्रश्न येतो. साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार, यामध्ये भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, म्हणजे भारतामध्ये कोणते पीक घेतलं जातं, कोणत्या काळात कोणतं पीक घेतलं जातं, यावर शेतकऱ्यांच्या संबंधित जे मुद्दे आहे याच्यावर देखील तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं तुम्हाला माहित असेल MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस, यावर देखील प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पडतील. मग भारतातील जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म जे आहे त्यावर तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. पायाभूत सुविधा ज्या आहे, किती ऊर्जा आहे, ऊर्जेसंदर्भात, बंदरे, रस्ते, विमानतळे, रेल्वे इत्यादी. ठीक आहे. मग गुंतवणूक प्रतिमाने, म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स कोणते आहेत त्यावर. नंतर दुसरा टॉपिक कोणता आहे, विज्ञान व तंत्रज्ञान, यामध्ये घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न असतील. माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, या क्षेत्रातील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित
समस्या. मग पर्यावरणाचं झालं तर एन्व्हायरमेंट येते, बायोडायव्हर्सिटी असू द्या, क्लायमेट चेंज असू द्या, याचे कारण काय आहे, या सगळ्या बाबींचा तुम्हाला सखोल पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग डिझास्टर मॅनेजमेंट असू द्या, म्हणजे आता ज्या प्रकारे तिथं आता पूर येतो कोणत्या नदीला किंवा भूकंप आला, तर मग तेव्हा काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या परिस्थितीत भारतामध्ये आगीच्या घटना खूप वाढलेल्या आहेत, तर याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न डिझास्टर मॅनेजमेंटवर तिथं विचारल्या जाऊ शकतो. आणि विकास व उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे, बेसिकली आता इंटरनल सिक्युरिटी ज्याला आपण आंतरिक सुरक्षा म्हणतो, यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि या सगळ्या बाबी इथे विविध टॉपिक त्याचे दिलेले आहे. मनी लॉन्ड्रिंग काय आहे, ड्रग ट्रॅफिकिंग कसं होतं, या विषयासंदर्भात तुम्हाला सखोल तिथं अभ्यास या GS पेपर 3 मध्ये करायचा आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मुख्यत्वे काय, तर GS पेपर 3 मध्ये तुम्हाला इंडियन इकॉनॉमी यावर प्रश्न असतात, महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, इंटरनल सिक्युरिटीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, ऍग्रिकल्चरवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, डिझास्टर मॅनेजमेंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर एवढे डायव्हर्स टॉपिक GS पेपर 3 मध्ये तिथं कव्हर केलेले आहेत. त्यानंतर शेवटला आणि 7वा पेपर म्हणजे GS पेपर 4 जो आहे, ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो. तर इथिक्सच्या पेपरमध्ये बेसिकली कसा सिलेबस आहे आपण बघूया. याच्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हे 3 प्रमुख टॉपिक आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिकली इथिक्स म्हणजे काय आहे. आता जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि 2027 किंवा त्यापुढील अटेम्प्टसाठी तुम्ही प्लॅनिंग करत असाल, इथिक्स काही वेगळा सब्जेक्ट नाही किंवा असाही सब्जेक्ट नाही की जो तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करणार आहे. इथिक्स म्हणजे नैतिकता. आपल्याला आपल्या घरातून जे काही संस्कार मिळालेले आहे, जे काही व्हॅल्यूज मिळालेले आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काय, याच गोष्टी आपल्याला इथिक्समध्ये लिहायच्या आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरी जर कोणता मोठा व्यक्ती आला, तर आपल्याला लहानपणापासून तिथे सवय लावली जाते की कोणता मोठा व्यक्ती आला तर त्याला आदराने बोलणं, त्याच्या पाया पडणं, या सगळ्या गोष्टी काय, या सगळ्याच गोष्टी म्हणजे इथिक्स आहे. म्हणून इथिक्सचा अभ्यास भले तुम्ही केला नसेल, पण इथिक्सचा अनुभव आपण लहानपणापासून करतो आलेलो आहे. आणि आपल्याला जे काही संस्कार आपल्या शाळेतून आपल्या घरच्यांनी दिलेले आहे, तेच म्हणजे काय, तेच म्हणजे थोडक्यात इथिक्स आहे. हे लक्षात ठेवा. यामध्ये मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आता सिलेबस जो दिलाय तो प्रॉपर दिलेला आहे. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता यावरचे जे टॉपिक आहे, म्हणजे महान नेत्यांनी काय म्हटलंय, गांधींनी काय म्हटलं आहे, टिळकांनी काय म्हटलं, यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सुधारक व प्रशासक यांचे जीवन, म्हणजे विविध जे टॉपिक आहे. मग अभिवृत्तीचा टॉपिक येतो, मग नागरिक सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. भावनिक बुद्धांक, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, ही संकल्पना काय आहे, त्याची उपयुक्तता कशी येते, प्रशासनात काम कसा येतो, त्याच्या कारभारात त्याची उपयुक्तता आणि उपाययोजन कसं आपण करू शकतो. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान महत्वाचं आहे. म्हणजे भारतातले जे तत्वज्ञानी होते, फिलॉसॉफर होते, त्यांच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आंतरराष्ट्रीय लेवलवर पूर्ण जगात जे विविध तत्वज्ञानी होते, त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा मूल्ये आणि नैतिकता, अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, करप्शन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मग ज्या मूल्य असतात, कोणती मूल्य फॉलो केली पाहिजे, जर तुम्ही उदाहरण अधिकारी बनले आणि तुमच्या समोर जर अशी परिस्थिती आली तर मग तुम्ही काय कराल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. त्यानंतर प्रशासनातील सभ्यता, ठीक आहे, आणि वरील समस्यावरील घटना अभ्यास, म्हणजे बेसिकली या सगळ्या टॉपिकवर तुम्हाला काय विचारले जाते, केस स्टडी विचारले जातात. हे लक्षात ठेवा. थेरॉटिकल अर्धा पेपर थेरीचा असतो, अर्धा पेपर प्रॅक्टिकलचा असतो. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल्स दिले जातील आणि तुम्हाला म्हटलं जाईल की याच्यावर तुम्ही तोडगा सांगा. तशा पद्धतीनं त्यालाच आपण काय म्हणतो, केस स्टडी. अशा पद्धतीनं हा पेपर विद्यार्थी मित्रांनो तिथं असणार आहे. तर हे झालं GS पेपर 4चा सिलेबस. अगेन प्रत्येक GSचा म्हणजे मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने GS म्हणजे सखोल डिस्कशन, टॉपिक कोणते आहेत, काय आहेत, हे सगळं आपण एक स्पेशल व्हिडिओज, इथे 4 व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 याचं सखोल विश्लेषण आपण सिलेबसचं करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस कसा आहे, पेपर पॅटर्न कसा आहे, हे आपण सांगितलं. मुख्य परीक्षेमध्ये आयोगानं रिसेंटली काय बदल केला, वैकल्पिक विषय आता 2027 पासून नसणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे एकूण पेपर संख्या मुख्य परीक्षेमध्ये 7 असणार आहे, त्यातील 2 पेपर क्वालिफाईंग आहे, मराठी आणि इंग्रजीचे, आणि उरलेले जे 5 पेपर आहे त्यामध्ये 1 निबंधाचा आणि 4 GSचे, अशा पद्धतीनं पेपर संख्या असणार आहे. म्हणजे एकूण मार्क लेखी परीक्षेचे 1250 असतील आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू 275चा असणार आहे. 1250 आणि 275 हे दोघांचा बेरीज होईल आणि त्याच्या आधारावर तुमचा फायनल तिथं कट ऑफ लागणार आहे. जो विद्यार्थी कट ऑफ क्रॅक करेल त्याचं सिलेक्शन तिथं होणार आहे. अशा पद्धतीनं हा पॅटर्न आज आपण तिथं बघितलेला आहे. सिलेबस देखील GS 1, 2, 3, 4चा ब्रॉडर सिलेबस काय हे आपण इथं समजून घेतलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा द्यायला मदत मिळेल. कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं, या संदर्भात जर तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो कॉल करा. कोणताही विचार करू नका की सर काय म्हणतील काय नाही म्हणतील. सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा
मिळणं काळाची गरज आहे. कारण जर तुम्हाला पोस्ट 2027 मध्ये काढायची असू द्या, 2028 मध्ये असू द्या किंवा 2029 मध्ये असू द्या, पण योग्य प्लॅनिंग, योग्य नियोजन आणि त्याच्यावर अंमलबजावणी केल्याशिवाय पोस्ट हातात मिळत नाही. मी परत परत सांगतोय, हा फक्त सिलेबस आपण याचा अनुभवलेला आहे. अजून डिटेलमध्ये आपण बघू की प्रत्येक जीएस मध्ये कसा कसा सिलेबस आहे, काय बाबी आहेत आणि त्याच्यातले जे छुपे मुद्दे आहेत ते काय, ते सगळ्या गोष्टीचं विश्लेषण इथे मी करणारच आहे. पण तुम्हाला जर सिलेबस हवा असेल, तुम्हाला बुक लिस्ट हवी असेल किंवा इतर मार्गदर्शन हवं असेल किंवा आमची कोणती बॅच जॉईन करायची असेल, नवीन बॅच जॉईन करायची असेल समर्पण, सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि एकदम माफक दरात तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन आम्ही देतो विद्यार्थी मित्रांनो. तर सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली कॉल करा. किंवा तुम्हाला करंट अपडेट हवे असतील किंवा ही फाईल डाउनलोड करायची असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही हा सिलेबस डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.